वैभव कदम यांच्याकडून उत्तम झेल झालेला आहे. ऐश्वर हेल्प प्रो आणि ऐश्वर मध्ये सामना चालू आहे. सुंदर गोलंदाजी केले चिअर बॉय संदीप खांबे आणि पुन्हा एकदा हा षटकार मारलेला आहे. सॉरी बाउंड्री मारलेली आहे. महेश सुतार यांच्या बॅटीतून चौकार. पुन्हा एकदा महेश सुतार यांचा सामना करतील पाहूया आणि झेल बाद झालेले आहेत महेश सुतार. ऐश्वर संघाला दुसरा धक्का महेश सुतार यांच्या स्वरूपात आणि चांगली क्षेत्ररक्षण हेल्प्रो संघाकडून गणेश येंदे त्यांची जागा घेत आहेत. गणेश येंदे आणि खरोखरच संदीप खांबे यांच्याकडून चांगली गोलंदाजी होते. पाहूया गणेश येंदे आपल्या संघासाठी काय करतात पुढे. आणि असं तटवलेला हळू त्यांना चेंडू काय निस्ता समजला नाही. एक धाव साठी प्रयत्न पाहूया आणि एक धाव पूर्ण. थोडस ताळमेळ दोघांमध्ये झालं नाही. रनिंगचं दोघांमध्ये चर्चा. खेळाडू दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजी करतायत संदीप खांबे. मैदानावरील चालू असलेला सामना हेल्प प्रो विरुद्ध ऐश्वर आणि सुंदर तटवलेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा गणेश येंदे यांना आणि पाहूया पुन्हा एकदा तटवलेला आहे आणि पुन्हा तसंच फिल्डिंग क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटक संपलेलं आहे. षटकाखेरीस 7 धावा चांगलेच रोखलेलं आहे ऐश्वर संघाला. आणि पुढील षटक घेऊन संजय आमरे. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघातील दुसरं षटक. चेंडू यंदा येण्यासाठी चांगला मारलेला आहे आणि 6 धावा यंदे यांच्या बॅटीतून. संजय आमरे यांचा पुढील सामना करतील पुन्हा एकदा यंदे आणि पुन्हा एकदा सुंदर अशी फटकेबाजी चालू केली परंतु एक धाव मिळते. एक धावेत समाधान. आणि चांगलं सुंदर गोलंदाजी झाले. कॅप्टन बाद झालेले आहेत. दुसरा धक्का ऐश्वर संघाला. सदा चिकशेट्टी सदा स्ट्राईक वर आलेले आहेत. पाहूया यांच्या बॅटीतून षटकारांची आतषबाजी होते का. संजय आमरे यांचा सामना करतील पुन्हा सदा. एक धाव मिळते. काहीसा मारण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट चेंडू झालेला आहे. एक धाव मिळते. धाव संख्या होते 15. 3 बाद 15. टीम ऐश्वर 3 बाद 15. पुढील चेंडू संजय आमरे यांचा आणि सुंदर चेंडू. एक धावेसाठी प्रयत्न. एक धाव. चेंडू 1 to go. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं तटवलेलं पाहूया
12 आहेत का 6 आहेत? 6 आहेत. आणि टीम ऐश्वर्यचे चांगले प्रयत्न आहेत आपलं टीमला जिंकण्यासाठी. पुढील षटक घेऊन येत आहेत राजेश ठाणेदार. संघाचं तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. राजेश ठाणेदार. दुसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या होते 22. तिसरं षटक घेऊन येत आहेत राजेश ठाणेदार. पाहूया पहिला चेंडू थोडासा लेग साइडला कट केलेला आहे. एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु तिथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुढील चेंडू यांचा सामना करतील पुन्हा एकदा आणि षटकार मारलेला आहे. सदा सीधा आणि साधा माणूस. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा षटकार आणि पाहूया आता हॅट्रिक होते का. अजून हॅट्रिक झालेली नाही आहे. षटकाराची ती संधी आहे. आपले सदा मामा आहे ना. काहीच बातचीत चालू आहे. तू 6 मारणार का मीच मारू? तुम्हीच मारा 6 ची हॅट्रिक. अरे हॅट्रिक झालेली आहे मला वाटतं. पुन्हा एकदा चेंडू आणि कायसा लागलेला. एक धाव मिळते. एक धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव नाही आहे. एक धावेवर समाधान. पुढे चेंडू राजेश ठाणेदार यांचा जोरात मारला होता. एक धाव होते आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. हाताने लागले त्याच्या स्टंप उडाले. थर्ड अंपायरची गरज. हॅलो हॅलो हॅलो. आपल्या इथे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आउट. थर्ड अंपायर डिसिजन आउट. नाही नाही अंपायरिंग चालू आहे. तो 85 निर्णय दिलेला नाही आहे. तुम्ही थांबा जरा. निर्णय दिलेला नाही अजून चालू आहे अंपायरिंग. टेक्नॉलॉजीचा पहिल्यांदा आपल्या इथे 36 वापर. 3-36 आउट. 3-36. अंपायरने वापरलेला आहे. तीन 36 झालेला आहे धावसंख्या. नाही अंपायरने जरा यायचं आहे. नाही रन किती घेतलेले? रन किती घेतलेले? आउट असेल तर रन कंप्लीट. पंचांशी वाद करायचा नाही आहे. पंचांशी वाद संघबाद. हॅलो हॅलो हॅलो. प्लेयरनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आहे इथे.
चला प्रेशर देऊ नका अंपरला. दोन्ही संघांनी आपली स्मोट आपल्या आयुष्यातील ही स्पोर्ट्समन शेवटची मॅच finish. नसून सदा पंचांचा निर्णय अंतिम राहील. आता दोन्ही पंचांच्या नंतर सरपंच निर्णय देतील. सरपंच आहेत. नाही ना अंपायर डिसिजन काय आहे? अंपायर अंपायर हॅलो हॅलो 85 वाद 30 रनचा फाईन लागेल. फुकट वाद घालू नका. 30 रन वाढतील. 30 रन वाढतील. त्यांचे वाढतील ना. काहीतरी होईल पण होईल. अंपरला प्रेशर करू नका. सदा चिल डाऊन कूल डाऊन. तुला गरज नाही. चिल डाऊन व्हावं लागेल. दादा तुला जायचं. 37 चौथी ओव्हर. तिसरी का चौथी ओव्हर आहे? तिसरी. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. तीन षटक झालेले आहेत. 3 षटक 37 धावा. 3 षटक 3 बाद 37 धावा. अरे दोन्ही टीम आपल्याच आहेत. मधला मार्ग काढा. 15 रन वाढवा. दोन्ही टीमनी स्पिरिट दाखवायचंय. आपले खेळाडू वृत्ती दाखवायचे दोन्ही टीमने. खेळाडू वृत्ती. शेवटचा पर्याय आणि सदा बाद डिक्लेअर झालेले आहेत. खूप अटीतटीचा डिसिजन होता. सदा अजूनही खुश नाही आहेत. नाराज होऊन कायसे सदा परंतु खूप नाराज आहेत. सदा 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 जाऊ दे. चला आपला वेळ वाया जातोय. सदा अजून तुमचे 6 सदा प्लेयर बाकी आहेत खेळायचे. खूप नावाजलेला प्लेअर आहे तो. मोठे मोठे सामने खेळतो तो. कोच आहे. स्पोर्ट्स जाणार आहे पुढे. सामना कंटिन्यू करा. चला सामना कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. नाही तर 30 रन लावा ना. पोलीस आले. पोलीस आले. चला मॅच कंटिन्यू. अंपायर जितेंद्र मॅच कंटिन्यू करा. चला ऑलरेडी लेट आहे आपण. आणि पुढील चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे. 1 धाव मिळते. 1 चेंडू मिळतोय. आणि सुंदर चेंडू असा. परंतु फलंदाजाला काही समजलं नाही. गुगली टाकली होती. गुगली. पुन्हा एकदा. आणि हा हलकासा तटवलेला आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न विलास निकम यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुढील चेंडू आणि पाहूया. आणि 6 गेलेला आहे चंदवनकर यांच्या बॅटीतून. होय महाराजा.
45 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद 46 आणि 1 धावेसाठी पुन्हा एकदा गणेश शिंदे षटकारांचे शिंदे. बादशाह बघूया. आणि हा काहीसा फुसका परंतु 1 धाव मिळेल. पाहूया आपले चंदवनकर साहेब. चांगला प्रयत्न होता परंतु यशस्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे 4 धाव. 4 षटक 50 धावा झालेल्या आहेत. 50 झालेली आहे संघाची. 50. पुढील षटक घेऊन येत आहेत. पुढील षटक आमरे आणि पुन्हा एकदा हलकासा मारलेला आहे. 1 धाव होते. चेंडू काय आहे? चेंडू काउंट करायचा आहे का? शेट्टे, सत्यवान शेट्टे. हलकासा मारलेला आहे. 1 धाव मिळेल आणि 1 धावेने चालणार नाही. चंदवनकर साहेब पाहूया 6 मध्ये का. आणि हा 1 धाव येते. नो चेंडू घोषित केलेला आहे. 1 धाव मिळते. 1 चेंडू मिळतोय आणि फ्रीट. पाहूया फ्रीटचा बेनिफिट फलंदाज घेतात का. आणि सुंदर चेंडू असा. अरे वासू काय गरज आहे यार. अरे पण नाही जमत आहे ना त्याला. बाद झालेले आहेत फलंदाज. रनआउट झालेले आहेत. आपले गुलाबराव नाईक सरपंच. सत्यवान शेट्टी यांचा पुढील चेंडू हलकासा तटवलेला आहे आणि 1 धाव झालेली आहे. गुलाबराव 54 54 झालेला आहे धाव संख्या. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि शेल बाद झालेले आहेत. दिलीप सालवी. किती ओव्हर झाले? शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू पाहूया. दिलीप सालवे 1 धाव येते. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा पूर्ण झालेले आहे. 56 धावा झालेल्या आहेत ऐश्वर संघाच्या. हेल्थ प्रोला जिंकण्यासाठी 57 टू विन. 57 टू विन. चला ताबडतोब फिल्डिंग लावायची आहे.
कारण वेळ खूप झालेला आहे. एक नवीन बॉल द्यायचा आहे त्यांना. जिंकण्यासाठी 57 धावाचा डोंगर पार करायचा आहे हेल्थ प्रो संघाला. दोन्ही घ्या एकाच्या बदले. मॅच नंबर किती आहे? मॅच नंबर चला मॅच जिंक- नंबर 9चा टॉस उडवायचा आहे. टीम प्रिन्सेस आणि टीम क्वीन्स. कॅप्टनने लवकर या. थोडंफार धावत आला तरी चालेल. थोडंफार धावत या. वुमेनशिप दोन्ही कॅप्टन जायचं आहे टॉस साठी. टीम भूषण आंबेकर भूषण आंबेकर जवळ आहेत. सालाबाद प्रमाणे जेवतोय याही वर्षी टीम साळुंके तर्फे यशवंत क्रिकेटचे भव्य सामने यशवंत भव्य महिलांचे क्रिकेट सामने भरवलेले आहेत. धावत आहे धावत. भव्य सामने क्रिकेटचे भरवलेले आहेत. महिलांचे भव्य सामने. आता होणारा सामना तिसरा. टॉस उडवण्यासाठी मी आमंत्रित करतोय तुषार कोपकर यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नवरदेव आणि दरम्यान टॉस झालेला आहे. टेल्स काय टेल्स टीम 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 क्वीन्सने टॉस फिल्डिंग घेतलेली आहे आणि टीम प्रिन्सेसला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले. टॉस उडवण्याचा मान दिला होता जो आत्ताच हनीमूनवरून डायरेक्ट पिच वरती झालेला आहे. ह्या पिच वरती आणि उत्तमरित्या त्यांनी टॉस उडवलेला आहे. डे नाईट प्रॅक्टिस. हा हा आता उभय संघांना जिंकण्यासाठी 57 धावाची शक्यता आहे. 1756 धाव रोखायचा आहे. उत्तम असं मान आणि चांगली फलंदाजी ठाकरे यांच्याकडून. क्षेत्ररक्षण पंढरी यांच्याकडून. हेल्थ प्रो संघाला आणि चांगलंच तटवलेलं आहे. षटकार आतिश कडून षटकारांची आतिषबाजी. चौकार झालेला आहे. धाव संकेत भर. धाव संख्या 11. आणि पुन्हा एकदा जोरदार फटका पाहूया. एक धाव होते. समाधान. धाव संख्यात 12. गणेश वडेकर पाहूया आपल्या बॅटीतून काय निर्माण करता. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मंगेश जिंकून उभे आहेत. गुड रनिंग. गुलाबाचा पुढचा चेंडू आशिष यांना आतिश यांना पुन्हा आणि एकदा जेलकरने आतिशने प्रयत्न सुटलेला आहे. जेल प्रयत्न चांगला केला होता महेश सुतार यांनी. धाव संख्येत भर. एक धाव. एक षटक 14 धावा झालेल्या आहेत. एक षटकात 14 धावा. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. 24 बॉल 43. आणि समोरच्या दिशेने खेळलेला आहे. करतो यंदे यांच्याकडून अतिशय टोटवण्याचा प्रयत्न हा निष्फळ ठरलेला आहे. तुषाराचा पुढचा चेंडू गणेश यांना. गणेशनी समोरच्या बाजून खेळलेला आहे. एक धावर समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या 16. गणेश ओडेकर बिर्याणी खाल्ल्यानंतर काहीसा त्यांचा जोर आलेला आहे आणि सुंदर असं असा झेल आणि सोपा झेल झेल होत आहे, सोडलेला आहे. परंतु सोपा झेल गजाल सोडलेला आहे क्षेत्ररक्षण महेश झालंय. सुतारांनी. महेश सुतार यांच्याकडून काहीस तुषाराचा बघूया. पुढचा आणि चेंडू आणि असं कट मारलेले. एक धाव. दुसरी धावेसाठी ओडेकर हे- अरे दुसरी धाव एक पाहू धाव किती एक काय? धाव एक धाव
पंचांकडे लक्ष द्यायचं आहे. घाबरले थोडेसे. धाव संख्येत बस, धाव संख्या 18. तुषारांचा पुढचा चेंडू. धावायला गणेश थोडं- ओडेकर हे सुस्तावलेले आहेत. थोडीशी बिर्याणी जास्त झाल्यामुळे जोरात पुन्हा एकदा मारलेला आहे. जोर त्यांनी. त्यांना- एक धाव पूर्ण. महेश यांच्या आणि धावबाद झालेले आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक नेमबाज महेश सुतार. गणेश हे धावबाद झालेले आहे. धावबाद. आता आलेले तारणहार संघाचे वैभव कदम यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय केलं होतं. तुषाराचा पुढचा चेंडू आतिश यांना. झेल होता, प्रयत्न असफळ. तुषारांचा 2 षटक पूर्ण, 20 धावा. 2 षटक पूर्ण, 20 धावा. 37 धावाची गरज. 3 षटक, 37 धावा. बरोबर ना? हो 57 धावांची गरज. 20 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज 3 षटकामध्ये. सदोतीस धावांची गरज. बाराच्या रनरेटनी खेळायचा आणि पहिला चेंडू मारलेला आणि झेलबाद. झेलबाद झालेले आतिश. उत्कृष्ट असं झेल सदा यांनी घेतलेला आहे. वासुदेव तेंडुलकर यांच्या पहिल्या बॉलवरती झेलबाद झालेल्या आतिश आता फलंदाजीसाठी आलेले आहे. जितेंद्र संघाचे कप्तान. बॅट्समन नॉन स्ट्राईक. झेलबाद झालेले आहेत. हॅलो. वासुदेवचा पुढचा चेंडू जितेंद्र यांना. टीम ऐश्वर विरुद्ध हेल्थ प्रो. ऐश्वर संघाने वासुदेव यांचा पुढचा चेंडू जितू यांना. जितू यांनी खेळण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशात 1 धाव पूर्ण. पहिल्या बॅटिंग मध्ये धाव पूर्ण. 56 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 27 धावांचा डोंगर पार करायचा. 57 धावांचा डोंगर पार करायचा आहे. वासुदेव यांचा पुढचा चेंडू वैभव यांना. वैभव यांनी समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि झेलबाद. उत्कृष्ट असं झेल घेतलंय सदा यांनी. सदा यांनी चांगले झेल घेतलेले आहेत दोन्ही. आणि वैभव कदम बाद झालेले आहेत. हेल्थ प्रो संघाला पुन्हा एकदा धक्का. वासुदेवाने दोन विकेट घेतले होते आतापर्यंत. दोन्ही झेलबाद. सदा यांनी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आनंद केलेले आहे. शेट्टी. धाव संख्या 21. पुन्हा एकदा पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न. आनंद एक धाव. एका धावेवर समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 22. चंदूरकरांचा पुढचा काय चिकट झालेले. एक धाव. जितेंद्रच्या आटोक्यात आला नाही चेंडू. 1 धाव समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या 23. चांगली अशी गोलंदाजी वासुदेव यांच्याकडून. तिसरं षटक चालू आहे आणि कट लागलेला आहे. 1 धाव होते. 1 धाव पूर्ण. 3 ओव्हर 24 धावा. 3 षटकाखेरीज धाव संख्या 24. 12 चेंडू 33 धावा. 12-33. 12 चेंडू 33 धावा. काहीच अवघड आव्हान आहे परंतु क्रिकेट षटकार आणि चौकाराच्या आतापर्यंत हा अवघड सुद्धा साथ देऊ शकतं लक्ष. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अजून कॅप्टन अजून आहेत, बाकी आहेत. पाहूया पुन्हा एकदा आणि चांगला. वा सुंदर. उत्कृष्ट असा झेल वासुदेव तेंडुलकर यांनी.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती झेल बाद केलेले आहे. हेल्थ प्रो हा विजयाकडे जात आहे. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक आतापर्यंत त्यांनी 3 झेल घेतले. वासुदेव चंदवंकर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट झेल. महेशचा कोण पुढचा प्राईज चेंडू देताय का संजय प्राईज? माना. संजय अजून आणि एक. पुढे खेळायला एक धाव पूर्ण. वाफो धावसंख्येत भर, धावसंख्या. पूर्ण मैदानात फिरतोय. वा मस्त फिटनेस. वाफूच्या 25. फिटनेसला सलाम आहे. जोरात मारलेला आणि षटकार. अशा थोडासा 1 फूट फक्त कमी पडला. 1 फूट अशा कॅच होती हातामध्ये. जितेंद्रकडून अपेक्षा जितू यांच्याकडून. महेशचा पुढचा चेंडू जितेंद्र यांना पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या 32. महेशचा पुढचा चेंडू संजय यांना जोरात मारलेला आहे आणि हॅलो 1 to go. एक चेंडू हम 1 पंचांशी to वाल go. घालू नये. 85 वाल घालूया. 33 धावा. आताच्या 6 आहे. एकच रन. 1 मिनिट. किती आहे? आताच्या धावा किती? 6 6 आहे ते ना. 6. किती स्कोर सांगा आता त्यांना. स्कोर सांगा. 38 धावा. हा एक चांगला. 1 धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पाहूया दुसरी धाव. पुन्हा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा नको. 3 धावा. चोरट्या 3 धावा काढलेले आहेत. 6 बॉल 16. 6 बॉल 16. चौथ्या षटकाखेरीज धाव संख्या 6 चेंडू 16 धावा. काय Health provider. अवघड आव्हान आहे. पाहूया. चुरस होणार आहे या दोन्ही संघामध्ये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू 16 धावा. आणि स्ट्राईकला आहेत संजय आमरे, जानेमाने फलंदाज, षटकारांचे बादशाह. सदा हे पाहूया गोलंदाजीसाठी आले. आपल्याकडे विजयश्री खेचून आणतात का? टोटवलेला आहे आणि एकाच धावावरती समाधान. 1 धाव. 5 बॉल 15 धावा. 5 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी हेल्थ प्रो संघाला 5 चेंडू. सदा हे आपलं पुढचं चेंडू घेऊन येतो. स्वतः कॅप्टन पाहूया पुन्हा. षटकार चौकार आणि चौका. 11 धावा. अटीतटीचा सामना चाललेला आहे आणि 1 धाव मिळते. फ्रीट फ्रीट आहे का? फ्रीट आहे. फ्रीट आहे. 4-9. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. बहुतेक विजयश्री खेचून आणलेली आहे. पण पुन्हा एकदा पाहूया. 1 धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धाव बाद. तुषार खोपकर यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हो 1 रन काउंट. 1 रन काउंट आहे. 3 बॉल 8 धावा. आणि संदीप खांबे पाहूया. गोलंदाजी केली तशी फलंदाजी करतायत का? सुंदर गोलंदाजी 3-8. केली होती त्याने. पुढे चेंडू आणि चेंडू 9 चेंडू आहे आणि फ्री हिट आहे.
3 बॉल 7. 3 चेंडू 6 धावा. 3 3 बॉल, 6 चेंडू धावा. 6 धावा. जिंकण्यासाठी 6 धावा आणि षटकार. हेच संघाने मिळालेला आहे विजयश्री. हरलेल्या संघाचेही अभिनंदन. कुठली टीम निघली? ऐश्वर ना, हेल्प प्रो टीम विजयी झालेली आहे. विजयी संघाचे अभिनंदन. चला, यापुढील होणारा सामना